नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरलाय जवळपास, गटनेते पदाची सुद्धा निवड झालेली आहे। तर उद्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवड पार पडणार आहे आणि यामध्ये कोणाचा चान्स लागतोय, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं फिल्डिंग लावतोय, आपापल्या पद्धतीनं गाठीभेटी घेतोय, परंतु नेमकं वजन कोणाचं आहे, म्हणजे कोण होऊ शकतं जिल्हा परिषद अध्यक्ष, कुणाच्या गळ्यात माळ पडेल, इंदापूर तालुक्यात पडेल का दौंडला दिलं जाईल का बारामतीला दिलं जाईल का बोरव्याला आहे, मावळ आहे, कोणत्या तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं जाईल, याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊन 1 महिना झालेला आहे। 2 दिवसापूर्वी पंचायत समितीचे सभापतींच्या नेमणुका पार पडल्या, पंचायत समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडल्या। आता लक्ष लागून राहिले म्हणजे जिल्हा परिषदेकडे। महाराष्ट्रामध्ये 125 पंचायत समित्या आणि 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। तर यापैकी बहुतांश ह्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या प्रेरित पक्षांकडेच ही सगळं सत्ता गेलेली आपल्याला दिसते। तर त्यामध्ये आता 12 जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जिल्हा परिषद अध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे होतील असंही एकंदरीत आपल्याला दिसते। जो सत्तेमधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे किंवा शिवसेना आहे एकनाथ शिंदेची, यांना अल्पशा विजय प्राप्त करता आला। म्हणजे अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे, यांना पुणे जिल्ह्यापुरताच विजय प्राप्त करता आला। तर एकनाथ शिंदे हे सुद्धा नाममात्र राहिलेले आहेत। साताऱ्यामध्ये त्यांचे आलेले आहेत बऱ्यापैकी, इतर ठिकाणी असेल, परंतु जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्यांचा होईल का, हा मोठा संभ्रम आहे। असंच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता पुणे जिल्हा परिषदेवरती आली, म्हणजे बहुसंख्येनं सत्ता आलेली आहे। परंतु जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे कोणाला दिलं जाईल ह्याची शक्यता फार रंगलेली आहे। म्हणजे बघा, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणजे एक मंत्रिमंडळातल्या मंत्रिपदाचा दर्जा असल्यासारखाच आहे, लाल दिव्याची गाडी आहे। आणि ग्रामीण भागाला जे 13 तालुके 13-14 तालुके येतात, 13 तालुके येतात ग्रामीण भागामध्ये, त्या 13 तालुक्याला जोडणारा हा जिल्हा परिषद अध्यक्ष असतो। आणि लोकसंख्या सुद्धा फार मोठी आहे, म्हणजे आमदारापेक्षा सुद्धा जास्त महत्त्व हे जिल्हा परिषद अध्यक्षाला आहे। जसं मंत्रालय असतं तसंच हे मिनी मंत्रालय आहे। मिनी मंत्रालयामध्ये सुद्धा सगळी खाती असतात, अर्थ विभाग असेल, बांधकाम असेल, जलसंपदा असेल, अशा सगळी खाती असतात। आणि या सगळ्या खात्यांना सभापती नेमला जातो। म्हणजे मंत्रिमंडळासारखं मंत्री जसं नेमलं जातं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्री जसं असतं, तशाच पद्धतीनं जिल्हा परिषदेला सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, मग त्यात बांधकाम सभापती असेल, अर्थ विभागाचा सभापती असेल किंवा महिला बालविकास सभापती असेल, अशा पद्धतीची पदं याच्यामध्ये असतात। तर आता नेमकं उत्सुकता लागून राहिली म्हणजे सभापती पद किंवा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे नेमकं कोणाला मिळेल आणि कुठल्या गटाला मिळेल ह्याची सध्या जिल्हाभर उत्सुकता लागून राहिलेली आहे। त्यातच बघा, गटनेतापदी इंदापूर तालुक्याला श्रीमंत ढोले यांची निवड करण्यात आलेली आहे असंही बोललं जातं। आता ही निवड प्रक्रिया तर उद्या पार पाडणार आहे। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल किंवा उपाध्यक्ष असेल किंवा कोणतीही समिती असेल, सभापतीपद असेल, हे 2.5 वर्षासाठी असते। 2.5 वर्षांना पुन्हा त्याच्यामध्ये बदल होईल। आता हे 2.5 वर्षासाठी जरी मिळालं तरी बघा, विधानसभेची जी निवडणूक आहे हे 2029 मध्ये आहे आणि आता 2026 सुरू आहे। हे 2026, 27 आणि 28 पर्यंत हे पद राहील। म्हणजे आता 2028च्या 3ऱ्या महिन्यापर्यंत हे जवळपास 3ऱ्या 4थ्या म्हणजे 7व्या 8व्या महिन्यापर्यंत राहते आणि 29ला विधानसभेची निवडणूक लागते। त्यामुळं प्रत्येकच तालुक्यातल्या आमदारांनी आपल्या आपल्या परीनं फिल्डिंग लावलेली आहे की आमच्या तालुक्याला हे अध्यक्षपद मिळावं,
किंवा सभापती पद तरी मिळावं, त्याच्या माध्यमातून लोकांची कामं करता येतील, लोकांपर्यंत पोहोचता येईल असंही प्रत्येकाला वाटतंय. आणि त्यामुळं हे अध्यक्षपद कोणत्या तालुक्याला मिळेल याची उत्सुकता मात्र शिगेला पोचलेली आहे. इंदापूर तालुक्याचा जर विचार केला तर इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कन्याला म्हणजे अंकिताला पद मिळावं ह्याच्यासाठी फिल्डिंग लावली असंही आपल्याला कळतंय. त्यांनी सुनित्रा पवार यांची अनेक वेळा भेट घेतली, त्यात शरद पवार यांची सुद्धा भेट घेतलेली आहे की मुलीला कमीत कमी सभापती पद तरी मिळावं. परंतु आता हे दत्ता मामा भरणे यांना रुचेल का? दत्तात्रय भरणे हे ज्याला सांगतील त्याला ते पद मिळेल असंही आपल्याला एकंदरीत दिसतं. म्हणजे हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे हा सामना गेले 15 वर्ष झाला आपण पाहतोय. 2009 साली हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे अशी विधानसभेला लढत झाली, त्यामध्ये दत्ता भरणे यांचा थोड्या मतानं पराभव झालेला होता. त्यानंतर 2014 मध्ये दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना चारे मुंड्या चित केलं. त्यावेळेस काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष हे दोन्ही वेगवेगळे लढले होते. घड्याळ आणि विरुद्ध पंजा अशी निवडणूक झाली, याच्यामध्ये घड्याळानं बाजी मारली होती. त्यानंतर 2029ला सुद्धा थोड्याफार मतांनी दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला, म्हणजे 2,500 मतांनी विजय झाला होता. आता 2024ला मात्र 20,000च्या मताच्या फरकानं दत्तात्रय भरणे हे निवडून आले. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये सुद्धा घड्याळ चिन्हावरती इंदापूर तालुक्यातून 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, 16 पंचायत समिती सदस्य निवडून आले. मग हे सगळं असं असताना इंदापूर तालुक्यामध्ये इतर पक्षाची ताकद वाढवू दिली जाईल का, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे हर्षवर्धन पाटील हे तुतारीचं काम करतात, शरद पवारांच्या पक्षाचं, आणि दत्ता भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवारांच्या पक्षाचं काम करतात. तर हे सगळं जरी असलं तरी इंदापूर तालुक्यामध्ये दत्तात्रय भरणे हे इतर पक्षाची ताकद वाढण्यासाठी प्रयत्न कधीच करणार नाही. उलट इतर पक्षाची ताकद कमी व्हावी, कुंकवत पक्ष व्हावा, अशाच पद्धतीनं दत्ता भरणे हे सुद्धा काम करत असतात. इंदापूर तालुक्यामध्ये प्रामुख्यानं 2 साखर कारखाने आणि 1 दुधाची डेअरी आहे, दूध डेअरी आहे. तर या तिन्हीवरती सुद्धा हर्षवर्धन पाटील यांची पकड आहे. आता ह्या सगळ्या संस्था मोडकळीस आलेल्या आहेत, तोट्यात गेलेल्या आहेत. इंदापूर सहकारी साखर कारखाना बोत्रे पाटील ग्रुपला चालवाय दिलाय, तर निराविमा कारखान्याची सुद्धा तीच अवस्था आहे, दूध संस्थेची सुद्धा तीच अवस्था आहे. या संस्थेच्या दत्तात्रय भरणे यांनी कधीही निवडणुका लावल्या नाहीत का? तर ज्या संस्था तोट्यात गेलेल्या आहेत त्या तुमच्याकडेच राहू द्या, म्हणजे लोकांची नाराजगी तुमच्यावरच पडावी, अशा आशयाचं राजकारण हे दत्ता भरणे यांनी केलं आणि त्यांनी निवडणुका लढवल्या नाहीत्या. त्या संस्था अद्याप हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातच आहेत. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे आणि त्या नाराजीचा फटकाच हा हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेला बसला. तसंच दूध संस्थेमध्ये सुद्धा झालं. त्या लोकांनी दूध घातलं, त्यांना दुधाचं पेमेंट मिळालं नाही, दुधाचा दर हा फार कमी प्रमाणामध्ये मिळाला. त्यानंतर ती डेअरी अमूल दूध संघाला चालवाय देण्यात आली. थोडे दिवस चांगली चालली, पुन्हा परत तिची तीच अवस्था झाली आणि यामुळं काहीसा शेतकरी वर्ग हा हर्षवर्धन पाटील यांच्यावरती नाराज आहे आणि या नाराजीचाच फटका विधानसभेला बसला आणि दत्ता मामा भरणे हे निवडून आले. तर आता सुद्धा जे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची नेमणूक होणार आहे याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद किंवा सदस्यपद म्हणजे सभापतीपद हे मिळतंय का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे दिलं जाईल का एकंदरीत, का नाही दिलं जाणार. म्हणजे बघा, राजकारण जे आहे हे कुठलं राजकारण कोणत्या दिशेला जाईल आणि कोणाचं भलं होईल कोणाचा तोटा होईल हे मात्र राजकारणामध्ये काही सांगता येत नाही. म्हणजे आजचा दुश्मन उद्याचा मित्र असतो. त्याच्यामुळं दत्तात्रय भरणे हे हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीला सभापतीपद मिळावं किंवा अध्यक्षपद मिळावं ह्याच्यासाठी शिफारस करतील का, प्रयत्न करतील का, का ते पुन्हा आपल्याच गटाला म्हणजे श्रीमंत ढोले यांना जिल्हा परिषद अध्यक्ष बनवतील का किंवा सभापतीपद तरी देतील का. परंतु एकंदरीत चित्र असं दिसतंय की इंदापूर तालुक्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळू शकतं आणि ते या श्रीमंत ढोले यांनाच मिळेल का अशी सुद्धा शक्यता निर्माण झाली आहे. आता ह्याच्यामध्ये
लोकसभेचा सुद्धा विचार केला जातो की लोकसभेची इलेक्शन आहे आणि या इलेक्शनमध्ये आपल्याला किती फायदा होईल हे सुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणजे लोकसभेला आपल्याला मदत झाली पाहिजे, तर लोकसभेचा जो पूर्ण लोकसभा मतदारसंघ असतो तर त्याचा विचार करून सुद्धा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं जाईल असंही एकंदरीत आपल्याला सध्या तरी दिसतंय. तर बघा, उद्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड आहे आणि ही निवड उद्या पार पडणार आहे. नेमकं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाला मिळेल याची उत्सुकता मात्र शिगेला पोचलेली आहे. परंतु एकंदरीत एक माझा अंदाज असा सांगतोय की इंदापूर तालुक्याला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष किंवा सभापती पद हे मिळू शकतं आणि ते नेमकं कोणाला मिळेल हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कलाड पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.